हाय मुलांनो, आज आपण 5th लेसन बघणार आहोत. सबस्टन्सेस इन द सराउंडिंग, देअर स्टेट्स अँड प्रॉपर्टीज. आपल्या आजूबाजूला असणारे पदार्थ. सबस्टन्सेस म्हणजे पदार्थ, देअर स्टेट्स म्हणजे त्यांच्या अवस्था आणि प्रॉपर्टीज म्हणजे त्यांचे गुणधर्म आपण बघणार आहोत. अवस्था म्हणजे काय, स्टेट्स म्हणजे काय, 3 स्टेट्स असतात: सॉलिड, लिक्विड, गॅसियस. ओके, तर आपण बघूयात. कॅन यू रिकॉल, थोडे आठवा पाहू. नेम द सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस स्टेट्स ऑफ वॉटर. वॉटरच्या सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस स्टेट्स तुम्हाला माहीत आहेत का? सॉलिड वॉटर जेव्हा सॉलिड असतो तेव्हा त्याला आपण आईस, बर्फ म्हणतो. वॉटर जेव्हा लिक्विड असतं तेव्हा त्याला आपण लिक्विड वॉटरच म्हणतो, पाणी म्हणतो. आणि गॅसियस स्टेट्समध्ये वॉटर म्हणजे त्याची वेपर होते. ओके, ह्या वॉटरच्या तिन्ही स्टेट्स आहेत. चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्सेस. आता आपण बघूयात की पदार्थाच्या स्टेट कशा चेंज होतात. लेट्स ट्राय दिस. हे करून पहा. टेक पीसेस ऑफ वॅक्स इन अ बाउल अँड हीट देम ऑन अ कॅन्डल ऑर स्पिरिट लॅम्प. एक बाउल घ्यायचा, त्याच्यामध्ये असे मेणाचे तुकडे घ्यायचे, त्याला कॅन्डलवरती, मेणबत्तीवरती हीट करायचं किंवा अशा स्पिरिट लॅम्पवरती हीट करायचं. फर्स्ट, हाऊ डू द पीसेस ऑफ वॅक्स चेंज. वॅक्सचे जे पीसेस आहेत, मेणाचे जे तुकडे आहेत, त्याच्यामध्ये काय बदल, कशा प्रकारे बदल होतो? कशा प्रकारे होतो तर असं बघा, हे मेल्टिंग वॅक्स. हे वॅक्सला जेव्हा आपण हीट देतो, ते गरम करतो मेण, तेव्हा ते मेल्ट होतं, वितळतं. सोपी मेणबत्तीच तुम्ही बघा ना, मेणबत्ती जेव्हा आपण पेटवतो तेव्हा ती छोटी छोटी होते ती की नाही, बारीक होते. का होते बारीक? ती वितळून जाते. व्हॉट वॉज द इनिशियल स्टेट ऑफ वॅक्स. वॅक्सची सर्वात पहिली स्टेट काय असते? व्हॉट डीड इट गेट कन्व्हर्टेड इन टू. आणि मग त्याचं कन्व्हर्जन नंतर कशामध्ये होतं? ठीक आहे, सुरुवातीला आपण वॅक्स घेतलं तेव्हा त्याची इनिशियल स्टेट काय होती तर ते सॉलिड होतं, पीसेस होते. त्यानंतर ते कशामध्ये कन्वर्ट झालं? लिक्विडमध्ये कन्वर्ट झालं. नाऊ कीप द सेम बाउल इन कोल्ड वॉटर. व्हॉट हॅपन्स. आता परत हा जो पातळ लिक्विड वॅक्स आहे की नाही, तर त्याचा जो बाउल आहे तो थंड पाण्यामध्ये ठेवा. काय होईल? परत ते जे वितळलेलं मेण आहे, वितळलेला वॅक्स आहे, तो परत घट्ट होईल, कडक होईल, म्हणजेच तो परत सॉलिड स्टेटमध्ये जाईल. व्हेन अ सबस्टन्स चेंजेस फ्रॉम वन स्टेट टू अनादर, द प्रोसेस इज कॉल्ड चेंज ऑफ स्टेट ऑफ द सबस्टन्स. जेव्हा कोणताही पदार्थ एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जातो किंवा चेंज होतो, तेव्हा त्या प्रोसेसला चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्स असं म्हटलं जातं. म्हणजे पदार्थाची अवस्था चेंज होते असं म्हटलं जातं. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? रीड दिस लिस्ट ऑफ सबस्टन्सेस. ही जी सबस्टन्सेसची लिस्ट दिलेली आहे ती रीड करा. स्पिरिट, कॅम्फर, पेट्रोल, घी, कोकोनट ऑइल, नॅफ्थलिन बॉल्स, अमोनियम क्लोराईड, नवसागर. तर इथे काही पदार्थांची लिस्ट दिलेली आहे बघा. स्पिरिट, स्पिरिट हे आपण फ्युएल म्हणून यूज करतो असं लॅम्पमध्ये. ओके, त्यानंतर कॅम्फर म्हणजे कापूर, पेट्रोल, घी म्हणजे तूप, कोकोनट ऑइल म्हणजे नारळाचं तेल, नॅफ्थलिन बॉल्स म्हणजे अशा डांबराच्या गोळ्या, अमोनियम क्लोराईड म्हणजे नवसागर. ठीक आहे, तर हे पदार्थांचे इथे लिस्ट दिलेली आहे. तर त्याच्यावरून आता खालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. फर्स्ट, विच वन्स फ्रीज इन विंटर. तर हिवाळ्यामध्ये यापैकी कोणते पदार्थ फ्रीज होतील? फ्रीज होतील म्हणजे गोठतील. जसा पाणी फ्रीज झाल्यानंतर बर्फ तयार होतो की नाही, तसं ह्याच्यामध्ये काय फ्रीज होईल तर घी फ्रीज होईल आणि कोकोनट ऑइल म्हणजे नारळाचं तेल फ्रीज होईल. तुम्ही बघा बरं, जर नारळाचं तेल डोक्याला लावायला तुम्ही घेत असाल, समजा की पॅराशूट बॉटल, ठीक आहे, तर ते हिवाळ्यामध्ये कशी घट्ट होतं की नाही त्यातलं तेल, मग तुम्हाला गरम करून मग ते लिक्विड होतं, मग तुम्ही ते वापरता, बरोबर. तर तूप आणि कोकोनट ऑइल, तूप आणि नारळाचं तेल हे फ्रीज होईल विंटरमध्ये.
विच लिक्विड हॅव यू सीन चेंज इन टू अ वेपर. यापैकी कोणतं जे लिक्विड आहे तर ते वेपरमध्ये चेंज होताना तुम्ही बघाल किंवा बघू शकाल. ठीक आहे, तर ह्यातलं जे पेट्रोल आणि स्पिरिट हे दोनच लिक्विड स्टेटमधले जे आहेत की ज्यांची वाफ होऊ शकते, वेपर होऊ शकते. विच सॉलिड्स डायरेक्टली चेंज इन टू द गॅसियस स्टेट्स. आता आपल्याला माहीत आहे सॉलिडचं लिक्विड होतं आणि लिक्विडचं गॅसमध्ये कन्व्हर्जन होत असतं. पण असे काही पदार्थ आहेत की जे सॉलिड आहेत ते लिक्विड न होता डायरेक्ट गॅसियस स्टेट्समध्ये, म्हणजे डायरेक्ट त्यांची वाफ होते. तर असे कोणते आहेत? तुम्ही कापूर बघितला आहे का कधी? जरी कापूर जाळला नाही, जो जसा तसा ठेवला तरी त्याचं हवेमध्ये रूपांतर होऊन जातं, त्याची वाफ होऊन जाते. तर कॅम्फर म्हणजे कापूर, नॅफ्थलीन बॉल्स आणि अमोनियम क्लोराईड नवसागर हे डायरेक्ट त्याची वेपर होईल. व्हॉट डू वी लर्न फ्रॉम दिस. मग याच्यावरून आपण काय शिकलो? द स्टेट ऑफ अ सबस्टन्स चेंजेस इफ इट इज हीटेड ऑर कूल्ड. जर पदार्थाला हीटेड म्हणजे उष्णता दिली किंवा तो थंड केला तर त्याची जी स्टेट आहे, त्याची अवस्था आहे ती बदलते. एव्हरी सबस्टन्स इन अवर सराउंडिंग इज फाउंड इन आयदर द सॉलिड, लिक्विड ऑर गॅसियस स्टेट. आपल्या आजूबाजूच्या वातावरणातील, पर्यावरणातील प्रत्येक सबस्टन्स, प्रत्येक पदार्थ हा या 3 पैकी एका स्टेटमध्ये आपल्याला आढळतो. कोणत्या 3 स्टेट? सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस. स्थायू, द्रव आणि वायू या 3 पैकी एका तरी स्टेटमध्ये तो पदार्थ असतोच असतो. ठीक आहे. इन द पास्ट, आता आपण भूतकाळामध्ये बघूयात. इन द 19th century द सायंटिस्ट जे विलार्ड गिब्स showed that the characteristic properties of a substance depend on its physical state and the arrangement of particles in it. मग 19व्या शतकामध्ये जे विलार्ड गिब्स या सायंटिस्टने, या शास्त्रज्ञाने सांगितले की कोणत्याही पदार्थाच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे कोणत्याही पदार्थाचे गुणधर्म आहेत, ते त्याच्या फिजिकल स्टेटवर, फिजिकल स्टेट म्हणजे भौतिक अवस्था, म्हणजे दिसता क्षणी तो कसा असतो. आता ही पेन्सिल आहे, ठीक आहे, ही पेन्सिल आली सॉलिड स्टेटमध्ये, म्हणजे ही जी फिजिकल स्टेट काय आली? सॉलिड आली. ठीक आहे, तर ही या फिजिकल स्टेटवर ह्याचे गुणधर्म अवलंबून असतात, कॅरेक्टरिस्टिक ह्याच्या स्टेटवर अवलंबून असतात. आणि या पदार्थामध्ये, कोणत्याही पदार्थामधल्या याच्यामध्ये छोटे छोटे पार्टिकल्सपासून हा पदार्थ बनतो. ठीक आहे, पेन्सिल म्हणा, शार्पनर म्हणा, पॅड घ्या किंवा कोणतीही वस्तू घ्या, ही एकदम छोट्या छोट्या पार्टिकल्सपासून बनलेली असते. त्या पार्टिकल्सची त्याच्यामध्ये असलेली अरेंजमेंट कोणत्या प्रकारची आहे त्याच्यावरून त्याचे गुणधर्म ठरत असतात. ठीक आहे, आता आपण बघूयात सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. तर पॉईंट्स हे आहेत सॉलिड, लिक्विड्स अँड गॅसेसचे काही पॉईंट्स आहेत. एक्झाम्पल, आता उदाहरण म्हणून काय घेतलेलं आहे? अ पीस ऑफ आयर्न, लोखंडाचा तुकडा घेतलेला आहे. लिक्विडमध्ये वॉटर, स्पिरिट, ऑइल घेतलेला आहे. आणि गॅसेस, गॅस म्हणून एअर, हवा घेतलेली आहे. ठीक आहे, तर आता या एक्झाम्पलवरून आपण त्याचा शेप सांगणार आहोत. त्याचा शेप कसा असतो? जर लोखंडाचा एखादा तुकडा घेतला तर त्याला शेप असतो की नाही? कोणताही आकार असतो. म्हणून सॉलिड हॅज अ शेप ऑफ इट्स ओन. सॉलिडला स्वतःचा एक ठराविक शेप असतो. कोणतंही घ्या, आता हे सॉलिड घेतलं, बुक घेतलं, ह्याला शेप आहे. ठीक आहे, कोणता लाकडाचा ठोकळा घेतला त्याला शेप असतो. म्हणजे सॉलिड्स हॅव अ डेफिनाइट शेप. ठीक आहे, रिमेन्स शेप नो मॅटर हाऊ इट इज केप्ट. ते कसेही ठेवले तरी ते त्या सेम शेपमध्येच राहतात. बरोबर, सॉलिड्स. आता लिक्विड बघूयात आपण. लिक्विडला शेप असतो का? पाणी बघा, पाणी तुम्ही जर जमिनीवर ओतलं त्याला शेप आहे का? एखादा ठराविक आकार आहे का? ते इकडून तिकडे पळत जातं, इकडून तिकडे पसरत जातं. लिक्विड्स डज नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन. लिक्विडला स्वतःचा आकार नसतो.
पाणी बघा बरं, जमिनीवर जर पाणी सांडलं तर ते इकडे तिकडे पसरत जातं. त्याला स्वतःचा आकार आहे का पाण्याला? नाही. म्हणजे लिक्विडला स्वतःचा आकार नसतो. लिक्विड्स डज नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन. दे टेक्स द शेप ऑफ द कंटेनर. पाणी ज्याच्यामध्ये, लिक्विड ज्याच्यामध्ये आपण ओतू त्या कंटेनर सारखा त्याला शेप भेटतो. ग्लासमध्ये ओतलं, ग्लासचा शेप. पाण्याच्या बॉटलमध्ये ओतलं, पाण्याच्या बॉटलचा शेप. एखाद्या भांड्यात ओतलं तर त्याच्या शेपसारखा त्याचा पाण्याचा किंवा कोणत्याही लिक्विडचा आकार होतो. म्हणजे लिक्विडला स्वतःचा आकार नसतो. गॅसेस डज नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन. गॅसेसलाही त्यांचा आकार नसतो. हवा बघा आपल्या आजूबाजूला आहे का त्याला काही आकार? नाही. ऑक्युपाईज ऑल द अवेलेबल स्पेस. आणि गॅसेस आहेत, त्यांना जिथे जागा भेटेल ती जागा ते ऑक्युपाय करतात. म्हणजे त्या जागी ती हवा जाऊन बसते. ठीक आहे, हे झालं आपल्याला शेप समजले का? सॉलिड हॅव अ डेफिनाइट शेप, लिक्विड डज नॉट हॅव अ डेफिनाइट शेप, गॅसेस डज नॉट हॅव द डेफिनाइट शेप. लिक्विड्स कॅन टेक द शेप ऑफ द कंटेनर. लिक्विड कंटेनरचा शेप घेतात. आता व्हॉल्यूम बघूयात. व्हॉल्यूम म्हणजेच आकारमान. सॉलिड्स हॅज अ डेफिनाइट व्हॉल्यूम. सॉलिड्सला डेफिनाइट व्हॉल्यूम असते, आकारमान असते. सॉलिड्स लाईक शुगर, सँड व्हेन पोअर्ड ऑन अ फ्लॅट सरफेस फॉर्म अ हिप. जर सॉलिड जसं की साखर आहे, वाळू आहे, एखाद्या सपाट पृष्ठभागावरती ओतली तर त्यांचा ढीग तयार होतं. म्हणजेच ते आकारमान व्यापतात, तेवढा भाग व्यापतात जमिनीचा, म्हणून त्याला म्हणतात व्हॉल्यूम आहे. लिक्विड्स, इट हॅज अ स्पेसिफिक व्हॉल्यूम. लिक्विडना पण स्पेसिफिक व्हॉल्यूम असतं, आकारमान असतं. ऑक्युपाईज डेफिनाइट पोर्शन ऑफ अ कंटेनर. ते एखाद्या कंटेनरमध्ये जर ओतलं लिक्विड तर ते त्या लिक्विडचा काही भाग जो आहे, पोर्शन आहे, तो ऑक्युपाय करतात, म्हणजेच व्यापतात. स्प्रेड्स ऑन अ फ्लॅट सरफेस ऑन पोरिंग. जर ते एखाद्या फ्लॅट सरफेसवर म्हणजे जर फरशीवरती लिक्विड ओतून दिलं तर ते इकडे तिकडे स्प्रेड होतं, पसरतं. फ्लोज डाऊनवर्ड्स अलॉंग अ स्लोप. आणि उताराच्या दिशेने ते वाहतात, म्हणजेच त्यांना आकारमान असते. गॅसेस डज नॉट हॅव अ डेफिनाइट व्हॉल्यूम. गॅसेसना व्हॉल्यूम नसतो, आकारमान नसतं. ऑन चेंजिंग द प्रेशर ऑन अ गॅस इन अ क्लोज कंटेनर इट्स व्हॉल्यूम अल्सो चेंजेस. जर गॅस एखाद्या कंटेनरमध्ये, एखाद्या बंद कंटेनरमध्ये गॅस असेल आणि जर आपण त्याच्यावरचं प्रेशर कमी जास्त केलं तर त्याच्या आतला जो व्हॉल्यूम आहे, त्याचा गॅसचा जो व्हॉल्यूम आहे तो सुद्धा चेंज होतो, कमी जास्त होत असतो. हीट अँड चेंज ऑफ फिजिकल स्टेट. हीट म्हणजे उष्णता आणि चेंज ऑफ फिजिकल स्टेट म्हणजे अवस्था बदलणे, त्यालाच अवस्थांतर असंही म्हटलं जातं. यू हॅव लर्न दॅट चेंज इन द फिजिकल स्टेट ऑफ अ सबस्टन्स इज अन इफेक्ट ऑफ द अमाऊंट ऑफ हीट इन इट. तुम्हाला माहीत आहे की एखाद्या पदार्थाची जी फिजिकल स्टेट आहे, भौतिक स्टेट आहे, ती त्याच्यातील असणाऱ्या उष्णतेमुळे चेंज होत असते, बदलत असते. हा त्याचाच उष्णतेचाच परिणाम असतो. ऑन गेनिंग हीट द सबस्टन्स चेंजेस फ्रॉम सॉलिड टू लिक्विड. जर पदार्थाला उष्णता मिळाली तर तो सॉलिडमधून लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो, म्हणजेच स्थायीतून द्रवामध्ये कन्वर्ट होतो. अँड लिक्विड टू गॅस. त्याचप्रमाणे जर लिक्विडला उष्णता मिळाली तर त्याचं रूपांतर गॅसमध्ये, म्हणजेच द्रवाचं रूपांतर वायूमध्ये होत असतं. On the other hand, when the substance cools or loses heat, it changes from gaseous to liquid and liquid to solid state. त्याच्याच उलट जर एखादा पदार्थ थंड केला तर त्या गॅसचं लिक्विडमध्ये रूपांतर होतं, म्हणजेच वायूचं द्रवात रूपांतर होतं आणि द्रवाचं, लिक्विडचं सॉलिडमध्ये रूपांतर होतं, म्हणजेच द्रवाचं स्थायूमध्ये रूपांतर होतं. चेंजेस ऑफ स्टेट हे आपण सोप्या पद्धतीत असं बघूयात. ऑन हिटिंग केल्यावर हे वरचा ॲरो घ्यायचा. सॉलिडचं लिक्विड होतं, लिक्विडचं गॅस होतं. ठीक आहे. आणि ऑन कुलिंग गॅसचं लिक्विड होतं, लिक्विडचं सॉलिड होतं. सोपं एक्झाम्पल घ्या, बर्फ घ्या. ठीक आहे, आईस घ्या. आईसला जर हीट केलं, आईस म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये आहे. ठीक आहे, त्याला हीट केलं की त्याचं लिक्विड म्हणजे वॉटर होतं. इथे मी लिहिते म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. हा आईस घेतला आपण. ठीक आहे, तर त्याचं नंतर कशात रूपांतर होतं? हीट केल्यानंतर त्याचं वॉटर होतं, लिक्विडमध्ये रूपांतर होतं. आता ह्या वॉटरला आपण अजून गरम केलं तर वॉटरचं काय तयार होतं? वेपर तयार होते.
हो ना, म्हणजेच गॅस झाला. आता आता तुम्ही बघा, जर समजा तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं, त्या भांड्यावर झाकण ठेवलं, तर त्या झाकणावर जी वाफ येते ती थंड होते आणि त्या वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये होतं. तुम्ही कधी बघितलंय का? दुधाचं भांडं सुद्धा, दूध गरम असेल, त्याच्यावर जर आपण झाकण ठेवलं, थोड्या वेळाने ते झाकण उघडून बघा, त्या झाकणावरती खालच्या बाजूनी पाण्याचे थेंब आलेले असतात. ते का होतं? तर ऑन कूलिंग गॅस, त्या वेपरला थंड केल्यानंतर, गॅसला थंड केल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये होत असतं? लिक्विडमध्ये, म्हणजे वॉटरमध्ये होत असतं. आणि वॉटरला अजून कूल केलं, तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं, तर त्याचं रूपांतर कशामध्ये होणार आहे? सॉलिडमध्ये होणार आहे, म्हणजेच त्याचा परत बर्फ तयार होणार आहे. ठीक आहे, हे चेंजेस ऑफ स्टेट समजलं. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? डज वॉटर चेंज इन टू वेपर द मोमेंट वी प्लेस द वेसल ऑन अ स्टोव? की आपण जर पाणी स्टोववर म्हणजेच गॅसवर ठेवलं की लगेच त्याची वेपर बनते का? लगेच त्या पाण्याची वाफ बनते का? डज वॉटर केप्ट इन फ्रीज चेंज ॲट वन्स इन टू आईस? आणि आपण जर पाणी फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याचा लगेच बर्फ तयार होतो का? बघा, आपण फ्रीजरमध्ये ते बर्फाचे ट्रे असतात, आईस ट्रेज, ओके, त्यात पाणी ओतून ठेवलं तर लगेच त्याचा बर्फ तयार होतो? तर नाही, त्याला थोडा वेळ लागतो. अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ हीट मस्ट बी गेन ऑर लॉस्ट बिफोर द स्टेट ऑफ अ सबस्टन्स कॅन चेंज. मग पदार्थाची अवस्था बदलताना, म्हणजे त्याची जी स्टेट आहे, म्हणजे जसं की पाणी आपण गॅसवर ठेवलं तर त्याची वाफ होण्यासाठी, किंवा आता वाफ केव्हा होते? जेव्हा त्याने हीट गेन केलेली असते, जेव्हा ते पाणी हीट घेतं, स्वतःकडे उष्णता घेतं, तेव्हा ते गरम होतं आणि त्याची वाफ होते. आणि जेव्हा ते पाणी त्याची हीट लॉस्ट करतं, म्हणजे जेव्हा आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो, तेव्हा त्या पाण्याची जी हीट आहे तर ती कमी होते आणि मग थोड्या वेळानंतर त्याचा बर्फ तयार होतो. म्हणजे स्टेट ऑफ सबस्टन्स चेंज होण्यासाठी थोडा वेळ जावा लागतो, किंवा थोडी काही अमाऊंट ऑफ हीट गेन किंवा लूज करावी लागते. The change in physical state is determined by how hot the substance becomes on gaining heat or how cold on losing it. पदार्थाला उष्णता दिल्यावर तो किती गरम होतो किंवा त्याची उष्णता काढून घेतल्यावर तो किती थंड होतो, याच्यावर त्याची जी फिजिकल स्टेट आहे, म्हणजे त्याची जी अवस्था आहे किंवा त्याचं जे अवस्थांतर आहे ते अवलंबून असतं. हाऊ डू वी टेल हाऊ हॉट ऑर कोल्ड अ सबस्टन्स इज? पदार्थ किती गरम आहे किंवा किती थंड आहे हे आपण कसं सांगतो? सांगा बरं. सोप्या भाषेमध्ये, सोपं आपण काय करतो, त्याला हात लावतो, हात लावून बघतो किती गरम आहे किती थंड आहे. पण आपल्याला एक्झॅक्ट त्याचं तापमान सांगता येतं का? एक्झॅक्ट किती आहे टेम्परेचर हे सांगता येतं का? तर नाही. मग त्यासाठी आपण काय यूज करतो? आपल्याला ताप आल्यावर आपण काय वापरतो? तर थर्मामीटर वापरतो. तर आपण ते बघूयात. ओके, द टेम्परेचर अँड अ थर्मामीटर. ठीक आहे, टेम्परेचर म्हणजे तापमान आणि थर्मामीटर म्हणजे तापमापक, म्हणजे तापमान मोजण्याचं यंत्र. ठीक आहे, आपण बघूयात. वेन अ सबस्टन्स गेट्स हीट इट बिकम्स वॉर्म अँड देन हॉट. जेव्हा एखादा पदार्थ उष्णता घेतो तेव्हा तो पहिल्यांदा वॉर्म, थोडा गरम होतो, नंतर तो हॉट होतो, म्हणजे एकदम गरम होतो. वी पुट अवर हँड ऑर फिंगर इन द वॉटर. पाणी तापले का नाही हे पाहण्यासाठी आपण काय करतो? आपला हात किंवा आपली बोटं त्या पाण्यामध्ये घालतो. टू जज हाऊ हॉट इट इज, बट दॅट इज नॉट अन ॲक्युरेट मेजर. पण हे ॲक्युरेट मेजर आहे का? म्हणजे एकदम करेक्ट आपण तापमान सांगतो का त्या पाण्याचं? तर नाही, आपण अंदाजे सांगत असतो किती गरम झाले, किती गार आहे ते. बिसाइड्स, इफ द सबस्टन्स इज व्हेरी हॉट वी कुड गेट स्कॅल्डेड. पण जर पाणी किंवा एखादा पदार्थ जर खूपच गरम असेल, आपण त्याला हात लावू शकतो का? हात लावला तर आपला हात भाजून जाईल, हो की नाही? अ थर्मामीटर इज यूज टू मेजर टेम्परेचर. आणि म्हणूनच हे जे थर्मामीटर आहे ते आपण तापमान मोजण्यासाठी, टेम्परेचर मोजण्यासाठी वापरतो. डिग्रीज सेल्सिअस, हे बघा, हा जो 0 असतो ह्याला डिग्री म्हणतात, डिग्री, आणि हा C फॉर सेल्सिअस इज द युनिट ऑफ मेजरिंग टेम्परेचर. तापमान मोजण्याचं युनिट आहे डिग्री सेल्सिअस, इथं लिहिले बघा सेल्सिअस. देअर आर सेव्हरल टाईप्स ऑफ थर्मामीटर्स अवेलेबल. वेगवेगळ्या प्रकारचे थर्मामीटर्स आहेत.
नाऊ डेज डिजिटल थर्मामीटर्स आर फ्रिक्वेंटली यूज्ड. आता आपण कोणता थर्मामीटर वापरतो? हे अशा प्रकारचं डिजिटल थर्मामीटर हे वापरतो. हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे थर्मामीटर अवेलेबल आहेत. पण सध्या हे डिजिटल, इथे तापमान लगेचच कळतं. पहिले बघा अशा प्रकारचा थर्मामीटर असायचा. इथे हा मर्क्युरी आहे. मर्क्युरी हे एक मेटल आहे, एकमेव मेटल आहे की जो लिक्विड फॉर्ममध्ये असतो, लिक्विड स्वरूपात असतो. मग ह्या मर्क्युरीला जर समजा आपल्याला ताप आला असेल तर आपण तोंडामध्ये किंवा आपल्या काखेमध्ये हे एंड थर्मामीटरचं ठेवायचं. मग तो आपल्या उष्णतेने मेल्ट होतो आणि तो वरती चढतो आणि मग आपण आपल्याला ताप किती आला आहे ते मोजतो. तर इथे आपण सेल्सिअसमध्ये पण मोजतो आणि हे एफ फॉर फॅरेनहाइट असतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण टेम्परेचर काउंट करत असतो. आता नेक्स्ट बघूयात. लेट्स ट्राय दिस. हे करून पहा. टेक अ थर्मामीटर फ्रॉम द लॅबोरेटरी. प्रयोगशाळेतून एक थर्मामीटर घ्या. द बल्ब ॲट इट्स लोअर एंड इज फिल्ड विथ मर्क्युरी. त्याचा हा खाली जो बल्ब असतो तर तो मर्क्युरीने भरलेला असतो, जसं मी आत्ता सांगितल्याप्रमाणे. द मर्क्युरी रायजेस टू अ सर्टन लेवल इन द कॅपिलरी ट्यूब अबाव द बल्ब. ह्या बल्बच्या वरती ही अशी बारीक ट्यूब असते, त्याला कॅपिलरी ट्यूब म्हटलेलं आहे. तर हा एका ठराविक लेवलपर्यंत मर्क्युरी इथपर्यंत असा वरती जाऊ शकतो. यू विल सी अ स्केल नेक्स्ट टू द मर्क्युरी कॉलम. तुम्हाला इथे बघा, इथे नीट कळेल. ही मर्क्युरीची कॅपिलरी आहे. ह्या मर्क्युरीच्या कॉलमच्या इथे तुम्हाला अशी स्केल दिसेल. ठीक आहे. रीडिंग द फिगर नियर द लेवल ऑफ द मर्क्युरी टेल्स अस द टेम्परेचर ऑफ एअर अराउंड द बल्ब ऑफ द थर्मामीटर. मग आता ही जी मर्क्युरीची रेड लाईन जिथपर्यंत जाईल ते काउंट करायची आणि मग त्यावेळेस त्या ठिकाणचं, त्या हवेचं तापमान, टेम्परेचर तेवढं आहे असं गृहीत धरायचं. होल्ड द थर्मामीटर इन वॉटर सो दॅट द बल्ब इज कम्प्लिटली इमर्स इन द वॉटर. आता तो थर्मामीटर आहे तर तो पाण्यामध्ये बुडवायचा आहे. आणि कसा बुडवायचा आहे तर त्याचा जो खालचा बल्ब आहे ज्याच्यामध्ये मर्क्युरी असतो तो पूर्णपणे पाण्यामध्ये बुडला पाहिजे. अँड रीड द टेम्परेचर ऑफ द वॉटर. आणि मग अशा प्रकारे पाण्याचं टेम्परेचर आपण काउंट करायचं आहे. रिपीट द ॲक्टिव्हिटी टेकिंग सम हॉट वॉटर इन वन वेसल अँड कोल्ड वॉटर ऑर आईस इन द अनादर. अशाच प्रकारे एका भांड्यामध्ये गरम पाणी घ्या, त्याचं टेम्परेचर काउंट करा. दुसऱ्या भांड्यामध्ये कोल्ड वॉटर घ्या, थंड पाणी घ्या किंवा आईस घ्या अशा प्रकारे आणि त्याचं टेम्परेचर काउंट करा. नोट द टेम्परेचर्स. ती टेम्परेचर्स लिहून ठेवा. ठीक आहे. सम एक्झाम्पल्स. आता बॉइलिंग वॉटर. पाणी हे 100 डिग्री सेल्सिअसला बॉईल होतं. ठीक आहे. फ्रीजिंग वॉटर. फ्रीजिंग म्हणजे पाण्याचा बर्फ केव्हा तयार होतं तर 0 डिग्री सेल्सिअसला पाण्याचा बर्फ तयार होतो. एअर. विंटर नाईट म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये, थंडीच्या दिवसाच्या रात्री हवेचं तापमान काय असतं? आता हे लेस दॅनचं साईन आहे. लेस दॅन 15 डिग्री सेल्सिअस. किती असतं टेम्परेचर थंडीच्या दिवसांमध्ये? लेस दॅन 15 डिग्री, 15 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असतं. एअर. समर आफ्टरनून. दुपारची, उन्हाळ्यामधल्या दुपारची जी हवा असते तिचं टेम्परेचर किती असतं? ग्रेटर दॅन 35 डिग्री सेल्सिअस, 35 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असतं. इनसाइड अ फ्रीज. फ्रीजमधलं जे टेम्परेचर आहे ते किती असतं? लेस दॅन 5 डिग्री सेल्सिअस. इनसाइड द फ्रीजर. आता फ्रीजरमध्ये किती असतं? लेस दॅन -18 डिग्री सेल्सिअस म्हणजे 0पेक्षा सुद्धा कमी असतं. बॉडी टेम्परेचर. आपल्या शरीराचं तापमान. जेव्हा आपल्याला ताप आलेला नसतो, आपण नॉर्मल असतो, त्यावेळेस आपल्या शरीराचं तापमान हे ॲप्रॉक्सिमेटली म्हणजे 37 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असतं. डू बी केअरफुल. हे करताना काळजीपूर्वक करा. असा फ्लास्कला वरती हात लावायचा नाही, या प्रकारे तो पकडायचा. बॉइलिंग म्हणजे उकळणे. वॉटर इज कंटिन्युअसली इव्हॅपोरेटिंग. पाण्याची सतत वाफ होत असते. वी नो दॅट वॉटर स्पिल्ड ऑन द फ्लोअर ड्राईज अप स्लोली ऑन इट्स ओन. जर जमिनीवरती, फरशीवरती पाणी सांडलं तर आपल्याला माहीत आहे की ते आपोआपच सुकून जातं जरी आपण पुसलं नाही तरी. हे का होतं? कारण पाण्याचं इव्हॅपोरेटिंग म्हणजे बाष्पीभवन म्हणजे पाण्याची वाफ होत असते. दिस इव्हॅपोरेशन ऑकर्स फ्रॉम द सरफेस ऑफ द वॉटर. आणि अशाच प्रकारचं जे इव्हॅपोरेशन आहे
पाण्याची वाफ होणे आहे, तर ते पाण्याच्या पृष्ठभागावरून सतत पाण्याची वाफ होत असते. व्हॉट हॅपन्स वेन वॉटर बॉइल्स? जर पाणी उकळले तर काय होईल? ॲज द वॉटर गेट्स हीटेड इट्स टेम्परेचर इन्क्रीजेस अँड इट इव्हॅपरेट्स ॲट अ फास्टर अँड फास्टर रेट. जेव्हा पाणी गरम होतं तेव्हा त्या पाण्याचं तापमान वाढते आणि त्याची वाफ व्हायला सुरुवात होते आणि जसजसं पाण्याचं तापमान वाढत जाईल तसतसं त्याची वाफ होण्याचं प्रमाण फास्ट आणि फास्ट होत जाईल, जास्त प्रमाणामध्ये त्याची वाफ होत जाईल पटकन. वेन वॉटर केप्ट ऑन अ स्टोव attains a particular temperature or level of heat, then evaporation takes place in all parts of the body of water. जेव्हा आपण एक पाण्याचं भांडं एखादं स्टोववरती ठेवतो गरम करायला, तर सुरुवातीला काही सगळं पाणी तापत नाही, थोडंसं पाणी तापलेलं असतं, पण एका ठराविक टेम्परेचरला सर्व पाणी तापलेलं असतं. Then we see water bubbles rising at faster and faster rates to the surface and steam mixing in the air. आणि मग ते टेम्परेचर वाढल्यानंतर आपल्याला असं दिसतं की खालून पाण्याच्या त्या भांड्याच्या खालून पाण्याचे बुडबुडे खूप जोरामध्ये वरती सरफेसवरती येत असतात, पाण्याच्या पृष्ठभागावरती येत असतात आणि पाण्यातून निघणारी जी वाफ आहे ती हवेमध्ये मिक्स होत असते. दिस इज कॉल्ड बॉइलिंग ऑफ वॉटर ऑर इब्युलिशन. आणि यालाच म्हणतात बॉइलिंग ऑफ वॉटर, म्हणजे पाणी उकळणे. ॲट सी लेवल प्युअर वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. समुद्र सपाटीजवळ जे प्युअर वॉटर असतं, शुद्ध पाणी असतं, ते 100 डिग्री सेल्सिअसला बॉईल व्हायला सुरुवात होते. दिस इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. आणि ह्यालाच पाण्याचा बॉइलिंग पॉईंट असं म्हटलं जातं. वेन वॉटर वेपर कूल्स इट इज कन्वर्टेड इनटू वॉटर अगेन. आणि जेव्हा ही पाण्याची वाफ तयार झालेली आहे ती थंड होते, त्याचं परत पाण्यामध्ये रूपांतरण होत असतं. दिस प्रोसेस इज कॉल्ड कंडेन्सेशन. आणि याच प्रोसेसला कंडेन्सेशन असं म्हटलं जातं. कंडेन्सेशन ऑफ स्टीम ऑल्सो टेक्स प्लेस ॲट 100 डिग्री सेल्सिअस. कंडेन्सेशन हे सुद्धा 100 डिग्री सेल्सिअसलाच होत असतं. बॉइलिंग ऑफ वॉटर हे सुद्धा 100 डिग्री सेल्सिअसलाच होत असतं. इट मीन्स दॅट द बॉइलिंग पॉईंट अँड कंडेन्सेशन पॉईंट ऑफ वॉटर आर वन अँड द सेम. म्हणजेच याच्यावरून आपल्याला असं समजतं की बॉइलिंग पॉईंट आणि कंडेन्सेशन पॉईंट पाण्याचा सेम आहे आणि एकच आहे, 100 डिग्री सेल्सिअस. इथे बघा हे एक प्रॅक्टिकल दिलेलं आहे. इथे हा बर्नर आहे, पाण्याचं भांडं ठेवलेलं आहे, हे थर्मामीटर आहे. तर असे होत असतं बघा, हे 20 डिग्री सेल्सिअसला तापल्यानंतर 50 डिग्री सेल्सिअसला तापल्यानंतर 100 डिग्री सेल्सिअसला. इथे पाण्याचा बबल आहे, तर हा मोठा होतो, ठीक आहे. आणि हा मग हळूहळू जेव्हा 100 डिग्री सेल्सिअस व्हायला लागतो तेव्हा हा पाण्याचा बबल वरती येतो. अशा प्रकारे इथून खालून असे बबल्स वॉटरच्या सरफेसवरती येत असतात आणि तेव्हा आपण पाणी उकळलं असं म्हणत असतो. तेव्हा ह्याचं टेम्परेचर होत असतं 100 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, समजलं? लेट्स ट्राय दिस. आता नेक्स्ट आपण काय करायचं बघूयात. टेक सम वॉटर इन अ बिकर अँड प्लेस अ थर्मामीटर इन इट. एका बिकरमध्ये, अशा बिकरमध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये थर्मामीटर ठेवा. हीट द बिकर ऑन अ स्पिरिट लॅम्प. असं स्पिरिट लॅम्पवरती तो हीट करा, गरम करा. नोट द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. पाण्याचा बॉइलिंग पॉईंट नोट डाऊन करा. रिपीट द ॲक्टिव्हिटी ॲडिंग सॉल्ट ऑर शुगर टू द वॉटर अँड नोट द बॉइलिंग पॉईंट अगेन. व्हॉट डू यू इन्फर फ्रॉम इट. आता पाण्याचा बॉइलिंग पॉईंट लिहून ठेवला, त्याच्यामध्ये मीठ किंवा साखर टाका आणि परत पाण्याचा बॉइलिंग पॉईंट लिहून घ्या. मग तुम्हाला या दोन्ही रीडिंगमध्ये काय फरक जाणवेल? आत्ताच आपण बघितलं की जर प्युअर वॉटर असेल तर पाण्याचा बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस असतो. जर त्याच्यामध्ये आपण सॉल्ट किंवा शुगर ॲड केली तर त्याचा बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअसला ते पाणी बॉईल होत नाही, त्यापेक्षा त्याला जास्त टेम्परेचर लागतं. ठीक आहे, जर सॉल्ट ॲड केलं तर 1/2 डिग्रीने बॉइलिंग पॉईंट वाढतो. ठीक आहे, समजलं? व्हाईल गेनिंग हीट. आता आपण बघूया, जर पाण्याला हीट मिळाली तर काय होतं, तर सॉलिडचं लिक्विड होतं, सॉलिड मेल्ट होतं, त्याचं लिक्विड होतं. ठीक आहे, लिक्विडचं
बॉइलिंग होतं म्हणजेच गॅसमध्ये रूपांतर होतं किंवा त्याची वॉटर वेपर तयार होते. त्याचप्रमाणे व्हाईल लुझिंग हीट, जर त्याचं कंडेन्सेशन झालं तर गॅस वेपरचं लिक्विड तयार होतं आणि लिक्विडचं परत फ्रीजिंग होतं आणि सॉलिड तयार होतं. ओके, आता फ्रीजिंग बघूयात आपण. द वॉटर केप्ट इन अ फ्रीज ऑर ऑन आईस बिकम्स कूलर अँड कूलर, दॅट इज इट्स टेम्परेचर फॉल्स. जर आपण फ्रीजमध्ये पाणी ठेवलं, समजा बर्फ करायला ठेवलं, तर ते खूप थंड थंड होतं आणि याच्यावरूनच आपल्याला समजतं की त्या पाण्याचं जे टेम्परेचर आहे ते कमी होत असतं. ॲट अ सर्टन टेम्परेचर वॉटर डज नॉट गेट एनी कूलर बट स्टार्ट्स फ्रीजिंग अँड फॉर्म्स आईस. आणि एका ठराविक टेम्परेचरला आता पाणी ह्यापुढे थंड होत नाही, तर त्याचा बर्फ तयार व्हायला, ते पाणी गोठायला सुरुवात होते आणि त्याचा बर्फ तयार होतो. द टेम्परेचर ॲट विच दिस हॅपन्स इज कॉल्ड द फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर. आणि ज्या टेम्परेचरला असं होतं की पाण्याचा बर्फ तयार होतो, त्या टेम्परेचरला पाण्याचा फ्रीजिंग पॉईंट असं म्हटलं जातं. द टेम्परेचर ऑफ अ सबस्टन्स कॅन फॉल बिलो 0 डिग्री सेल्सिअस. फॉर एक्झाम्पल, द टेम्परेचर ऑफ एअर इन द फ्रीजर ऑफ अ रेफ्रिजरेटर इज अराउंड -18 डिग्री सेल्सिअस. पाण्याचं जे टेम्परेचर आहे किंवा एखाद्या पदार्थाचं टेम्परेचर आहे ते 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा सुद्धा कमी होऊ शकतं. उदाहरण द्यायचं झालं तर फ्रीजरमधलं जे हवा आहे तर तिचं टेम्परेचर हे -18 डिग्री सेल्सिअस असतं, म्हणजे 0पेक्षा सुद्धा कमी आहे. मायनस आहे म्हणजे 0च्या सुद्धा खाली आहे ते. इट इज रीड ॲज -18 डिग्री सेल्सिअस, आणि ते आपण वाचताना असं वाचू शकतो. व्हेन आईस गेट्स हीट इट स्टार्ट्स मेल्टिंग ऑर चेंजिंग इन टू द लिक्विड स्टेट अगेन. जेव्हा त्या बर्फाला परत हीट भेटते, उष्णता भेटते, तेव्हा तो परत मेल्ट व्हायला म्हणजे त्याची स्टेट चेंज करायला सुरुवात होतो, म्हणजे सॉलिड टू लिक्विड तो चेंज होतो. आईस मेल्ट्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस, आणि तो बर्फ 0 डिग्री सेल्सिअसला मेल्ट होत असतो. तुम्ही बघा ना, फ्रीजमधून बर्फाचा ट्रे बाहेर काढून ठेवा, तो लगेच मेल्ट व्हायला सुरुवात होते. It means that the freezing point and melting point of the water are one and the same. म्हणजेच याचवरून आपल्याला असं समजतं की फ्रीजिंग पॉईंट सुद्धा 0 डिग्री सेल्सिअस आहे आणि मेल्टिंग पॉईंट सुद्धा 0 डिग्री सेल्सिअस आहे. Each substance has a specific boiling point which is also its condensation point. मग या दोन्हीवरून आपल्याला काय समजलं, तर प्रत्येक सबस्टन्सला, प्रत्येक पदार्थाला त्याचा बॉइलिंग पॉईंट असतो आणि तोच त्याचा कंडेन्सेशन पॉईंटसुद्धा असतो. Each substance has a specific melting point which is the same as its freezing point. आणि प्रत्येक सबस्टन्सला त्याचा मेल्टिंग पॉईंट असतो आणि तोच त्याचा फ्रीजिंग पॉईंटसुद्धा असतो. The temperature at which a substance boils while heating is the same as the temperature at which it condenses when it is cooled. आता इथं जे सांगितलंय तेच इथं वेगळ्या पद्धतीने फक्त लिहिलेलं आहे. फक्त लिहिण्यात बदल आहे, बाकी सेंटेन्स सेमच आहे. थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. पदार्थ गरम होत असताना ज्या तापमानाला तो बॉईल होतो म्हणजे उकळतो, म्हणजेच उत्कलन होते, त्याच तापमानाला जेव्हा तो थंड होतो तेव्हा त्या पाण्याची जी वाफ आहे त्याचं परत पाणी तयार होतं, त्यालाच कंडेन्सेस होणे असं म्हणतात, म्हणजेच संघनन होणे. Similarly, the temperature at which a substance freezes while cooling is the same as the temperature at which it melts when it is heated. त्याचप्रमाणे पदार्थ थंड होताना तो ज्या तापमानाला, ज्या टेम्परेचरला फ्रीज होतो म्हणजेच गोठतो, त्याच तापमानाला तो गरम होत असताना मेल्ट होतो म्हणजेच विरघळतो. यूज युअर ब्रेन पॉवर. तुमचं डोकं चालवा. द चार्ट गिवन बिलो शोज द बॉइलिंग पॉईंट अँड फ्रीजिंग पॉईंट ऑफ सम सबस्टन्सेस. या चार्टमध्ये काही सबस्टन्सचे फ्रीजिंग पॉईंट दिलेले आहे, म्हणजे तो ज्या टेम्परेचरला फ्रीज होतो आहे, गोठतो आहे तो, आणि ज्या टेम्परेचरला तो बॉईल होतोय, उकळतोय, ते टेम्परेचर इथे दिलेले आहेत. स्टेट वेदर दीज सबस्टन्सेस आर सॉलिड, लिक्विड ऑर गॅसियस ॲट रूम टेम्परेचर. मग नॉर्मल, रूम टेम्परेचर म्हणजे काय, नॉर्मल टेम्परेचरला हे जे सबस्टन्स आहेत ते सॉलिड आहेत, लिक्विड आहेत का गॅसियस आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे.
तर फर्स्ट सबस्टन्स आहे कॅन्डल. कॅन्डल म्हणजे मेणबत्ती. तुम्हाला माहीतच आहे मेणबत्ती. ओके, तर मेणबत्तीचा फ्रीजिंग पॉईंट किती टेम्परेचरला ती फ्रीज होते, गोठते, ते जे मेण असतं पातळ ते, तर ते 60 डिग्री सेल्सिअसला फ्रीज होते कॅन्डल. ओके, आणि बॉइलिंग पॉईंट त्याचा किती आहे? 350 डिग्री सेल्सिअस. मग आता सांगा, रूम टेम्परेचरला कॅन्डल कशी असते? तर कॅन्डल ही सॉलिड स्टेटमध्ये असते. प्लास्टिकचा फ्रीजिंग पॉईंट आहे तो की आहे बिलो 250 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, 250 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी आहे. आणि बॉइलिंग पॉईंट आहे 954 डिग्री सेल्सिअस. आणि प्लास्टिकसुद्धा रूम टेम्परेचरला सॉलिड स्टेटमध्येच असते. आयर्न म्हणजे लोखंड. तर लोखंडाचा फ्रीजिंग पॉईंट आहे 1535 डिग्री सेल्सिअस आणि त्याचा बॉइलिंग पॉईंट आहे 2862 डिग्री सेल्सिअस. आणि आपल्याला रूम टेम्परेचरला आयर्नसुद्धा सॉलिड स्टेटमध्येच बघायला भेटतं. व्हेरियस युजेस ऑफ चेंजेस इन फिजिकल स्टेट. आता एखाद्या पदार्थाची जर फिजिकल स्टेट बदलली तर त्याचे आपल्याला यूज काय होतो, त्याचा आपल्याला वापर काय होतो ते आपण बघूयात. फर्स्ट, कॅन्डल्स आर मेड बाय मेल्टिंग पॅराफिन वॅक्स. पॅराफिन वॅक्स म्हणजे मेण वितळवून आपण कॅन्डल, आपल्याला पाहिजे त्या आकाराची आपण कॅन्डल तयार करू शकतो. ठीक आहे. सॉलिड कार्बन डायऑक्साईड, त्यालाच ड्राय आईस असं म्हटलं जातं, इज यूज टू मेक आईस्क्रीम. आईस्क्रीम बनवताना जो कार्बन डायऑक्साईड जो सॉलिड फॉर्ममध्ये आहे तो वापरला जातो. अँड टू कीप इट फ्रोझन, आणि त्या आईस्क्रीम थंड ठेवण्यासाठी सुद्धा या सॉलिड कार्बन डायऑक्साईडचा वापर होतो. लिक्विड नायट्रोजन इज यूज्ड इन ॲनिमल हजबंड्री. तर लिक्विड नायट्रोजन हा लिक्विड स्वरूपामधला ॲनिमल हजबंड्री म्हणजे पशुपालनामध्ये वापरला जातो. सँड म्हणजेच सिलिका म्हणजेच वाळू, इज मेल्टेड ग्लास. वाळू वितळवून तिच्यापासून ग्लास तयार म्हणजे काच तयार केली जाते. तुम्ही इमॅजिन करू शकता का की वाळू वितळवायची आणि मग त्याच्यापासून काच तयार करायची. ठीक आहे. मेटल्स लाईक गोल्ड अँड सिल्वर आर मेल्टेड टू मेक ऑर्नामेंट्स. तर हे जे मेटल्स आहेत की नाही, सोने, चांदी, तर हे वितळवले जातात आणि त्याच्यापासून वेगवेगळे प्रकारचे ऑर्नामेंट्स म्हणजेच दागिने तयार केले जातात. आयर्न इज मेल्टेड टू मेक टूल्स. लोखंड वितळवून त्याच्यापासून लोखंडाची अवजारे तयार केली जातात. आता हे सगळं आहे ना वेगवेगळ्या स्टेटमध्ये आहे. कॅन्डल सॉलिड आहेत, सँडसुद्धा सॉलिड आहे. त्यानंतर हे जे मेटल्स आहेत तर ते सुद्धा सॉलिड स्टेटमध्ये आहेत. आयर्नसुद्धा सॉलिड आहे. आता हा नायट्रोजन आहे तर तो आपल्याला नायट्रोजन कसा भेटतो? हवेमध्ये असतो तो, म्हणजेच गॅसियस फॉर्ममध्ये असतो, पण त्याचा लिक्विड फॉर्ममध्ये वापरलेला आहे. कार्बन डायऑक्साईड सुद्धा गॅसियस फॉर्ममध्ये असतो, पण त्याचं कन्व्हर्जन सॉलिड फॉर्ममध्ये केलेले आहे. म्हणजे फिजिकल स्टेट जर चेंज केली तर आपल्याला त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग होत असतात पदार्थांचे. ठीक आहे, समजलं? आता नेक्स्ट बघूयात. लेट्स ट्राय दिस. हे करून बघा. टेक सम सँड इन अ क्रुसिबल. क्रुसिबल म्हणजे बशी. एका बशीमध्ये थोडी वाळू घ्या. पुट अ फ्यू आयोडीन क्रिस्टल्स ऑन इट. त्याच्यावर काही आयोडीनचे क्रिस्टल्स टाका. प्लेस द क्रुसिबल ऑन अ ट्रायपॉड टू हीट इट. असं हे ट्रायपॉड आहे, ही ती पई आहे, तर त्याच्यावरती ही क्रुसिबल, ही बशी ठेवा आणि तिला गरम करा. ब्लॉक द स्टीम ऑफ द फनेल विथ अ कॉटन प्लग अँड प्लेस इट इन्व्हर्टेड ओव्हर द क्रुसिबल. आता हे फनेलचं तोंड असं ह्या कॉटनने, कापसाने बंद करायचं आहे आणि ते उलटं ह्या क्रुसिबलवर, ह्या बशीवरती ठेवायचं आहे. लाईट द बर्नर अँड हीट द मिक्सचर इन द क्रुसिबल. आता हा बर्नर चालू करा आणि ह्या बशीमधलं जे मिक्सचर आहे, वाळू आणि आयोडीनचे जे क्रिस्टल्स आहेत, तर त्याला गरम करायला सुरुवात करा. ऑब्झर्व द चेंजेस, आणि काय चेंज होईल तो ऑब्झर्व करा. ठीक आहे. तर इथं दिसत आहे बघा सब्लिमेशन. तर सब्लिमेशनमध्ये काय काय या प्रयोगात आपण वापरलेलं आहे? तर बर्नर वापरला आहे, फनेल वापरला आहे, आयोडीन पार्टिकल्स इथे असे जमा झालेले दिसतात. ठीक आहे. त्यानंतर हा कॉटन प्लग आहे. ॲक्च्युअल पार्टिकल्स ऑफ आयोडीन सीन ड्युरिंग द एक्सपेरिमेंट इन द लॅबोरेटरी. अशा प्रकारचे पार्टिकल्स दिसतात. तर या प्रयोगामध्ये काय होते तर आपण बघूयात.
व्हाय डज दिस हॅपन, असं का झालं तर याला म्हणतात सब्लिमेशन. सब्लिमेशन म्हणजेच मराठीमध्ये याला संप्लवन असं म्हणतात. आयोडीन क्रिस्टल्स डू नॉट मेल्ट ऑन हीटिंग बट चेंज डिरेक्टली टू द गॅसियस स्टेट. आता हे जे आयोडीन क्रिस्टल होते या वाळूवरती ठेवलेले, तर त्याची ते हीट जर आपण केलं तर ते लिक्विड स्टेटमध्ये न जाता, आता हे सॉलिड आहेत की नाही, मग ते लिक्विड झाले पाहिजेत ना, तर ते लिक्विड स्टेटमध्ये न जाता डायरेक्ट त्याची वाफ तयार होते, म्हणजे डायरेक्ट ते गॅसियस स्टेट्समध्ये जातात. वेन द फ्युम्स ऑफ आयोडीन हिट द वॉल्स ऑफ द फनेल दे कूल टू फॉर्म सॉलिड क्रिस्टल्स ऑफ आयोडीन अँड स्टिक टू द फनेल वॉल्स. आता ही बघा, ह्या आयोडीन क्रिस्टलची ही अशी वाफ चाललेली आहे आणि ही वाफ इथे जाऊन थंड होते आणि ती वाफ थंड झाल्यानंतर त्याचे परत हे छोटे छोटे क्रिस्टल्स तयार होतात, त्यालाच आपण आयोडीनचे पार्टिकल्स असं म्हणतो. Thus, on heating, iodine does not melt and change to a liquid, but directly changes to the gaseous states. म्हणजेच जेव्हा आयोडीनला आपण गरम करतो तेव्हा ते न वितळता किंवा त्याचं लिक्विडमध्ये रूपांतर न होता ते डायरेक्ट गॅसियस स्टेटमध्ये त्याचं रूपांतर होतं. मग असं जेव्हा होतं की सॉलिड टू डायरेक्ट गॅसियस स्टेटमध्ये जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन होत असतं तेव्हा त्या चेंजला सब्लिमेशन असं म्हणतात. तर आपण बघूयात. द चेंज ऑफ अ सॉलिड सबस्टन्स डिरेक्टली इंटू अ गॅस ऑर वेपर विदाऊट फर्स्ट चेंजिंग इंटू अ लिक्विड इज कॉल्ड सब्लिमेशन. म्हणजे एखाद्या सॉलिड सबस्टन्सचा डायरेक्ट गॅस किंवा वाफेमध्ये रूपांतर होतं, लिक्विडमध्ये रूपांतर न होता, त्याला म्हणतात सब्लिमेशन, संप्लवन असं म्हणतात. यूज युअर ब्रेन पॉवर, तुमचं जरा डोके चालवा. ऑन ओपनिंग अ बॉक्स ऑफ कॅम्फर इट स्मेल स्प्रेड ऑल अराउंड. जेव्हा तुम्ही कापूरचा बॉक्स, कॅम्फर म्हणजे कापूरचा बॉक्स उघडता किंवा कापूरची डब्बी उघडता तर त्याचा वास इतरत्र सगळीकडे पसरतो. वाय डज दिस हॅपन, मग असे का होते? कारण कापूरचं सुद्धा सब्लिमेशन होत असतं, म्हणजे कापूरचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन न होता, कापूरचा लिक्विड न होता डायरेक्ट त्याचा गॅस तयार होतो. म्हणून आपण जेव्हा कापूरचा बॉक्स उघडतो तेव्हा त्याचा वास सगळीकडे पसरतो. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? आयडेंटिफाईंग व्हेरियस सबस्टन्सेस अँड ऑब्जेक्ट्स. तर हे काय काय ऑब्जेक्ट्स आहेत हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे, ओळखायचं आहे. हाऊ विल यू आयडेंटिफाय द फॉलोविंग, हे तुम्ही कशा प्रकारे ओळखाल? अ ग्लास. अ ग्लास इज इट मेड ऑफ प्लास्टिक, स्टील ऑर ग्लास. आता इथे हा ग्लास आहे तर तो प्लास्टिकचा आहे, स्टीलचा आहे का काचेचा आहे, हे तुम्ही कसे ओळखाल? तर इथे बघा, हा जर प्लास्टिकचा असता तर आपल्याला असं ट्रान्सपरंट दिसलं असतं का? नाही. स्टीलचा सुद्धा ट्रान्सपरंट दिसत नाही, म्हणजे हा कशाचा आहे तर काचेचा ग्लास आहे. रॉड. आता हे जे रॉड आहेत ते आयर्न ऑर ॲल्युमिनियमचे आहेत. तर तुम्हाला ॲल्युमिनियम माहीत आहे का, आयर्न माहीत आहे का? तर आयर्न असा ब्राऊन कलरचा असतो, ॲल्युमिनियम हे व्हाईट कलरचे असते. तर हे व्हाईट आहेत का ब्राऊन आहेत? तर हे डार्क कलरमध्ये आहेत, म्हणजेच हे रॉड असणार आहेत आयर्नचे. अ डोअर, वुडन ऑर ग्लास. आता हा दरवाजा आहे, हा वुडनचा, लाकडाचा आहे का काचेचा आहे? तर आपल्याला दिसत आहे की हा लाकडाचा आहे, कारण काचेचा असता तर त्याच्या आरपार आपल्याला दिसू शकलं असतं, ट्रान्सपरंट असता तो. ठीक आहे. व्हाईट पावडर. आता ही जी व्हाईट पावडर आहे, सॉल्ट ऑर चॉक पावडर, ही मीठ आहे का खडू आहे, खडूची पावडर आहे? तर असं आपण नुसतं डोळ्यांनी बघून सांगू शकत नाही, त्यासाठी आपल्याला टेस्ट करावी लागेल. जर पाणी घ्यायचं एका ग्लासमध्ये, ही पावडर टाकायची, जर ती पूर्ण विरघळली तर ते सॉल्ट असेल, कारण चॉक पावडर जी आहे ती पाण्यामध्ये आपण जर मिक्स केली तर ते पाणी पांढरं होतं. ठीक आहे. आणि सॉल्ट हे पाण्यामध्ये मिक्स होऊन जातं. समजलं? तर यासाठी आपल्याला ती टेस्ट करावी लागेल. टू आन्सर द अबाव क्वेश्चन यू कन्सिडर देअर प्रॉपर्टीज. एक्झाम्पल, देअर ट्रान्सपरन्सी, हार्डनेस, वेट, कलर,
द साऊंड प्रोड्यूस फ्रॉम इट, सोल्युबिलिटी इन वॉटर एक्सेट्रा. आता या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण त्याच्या प्रॉपर्टीजचा वापर केला, जसं की काच ही ट्रान्सपरंट असते, लाकूड हे ट्रान्सपरंट नसतं. अशा प्रकारे आपण त्यांच्या प्रॉपर्टीज, मग त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतील, की त्याची ट्रान्सपरन्सी म्हणजे ते ट्रान्सपरंट आहेत का, आरपार आपण त्याच्यामधून बघू शकतो का, त्याची हार्डनेस ते किती हार्ड आहेत, त्याचं वेट वजन कसं आहे, त्याचा कलर कसा आहे, त्याच्यामधून कशा प्रकारचा आवाज प्रोड्यूस होतो, पाण्यामध्ये कशा प्रकारे ते सोल्युबल आहेत, या सर्व प्रॉपर्टीजचा आपण इथे विचार केला. सबस्टन्सेस कॅन बी आयडेंटिफाईड बाय स्टडिंग देअर प्रॉपर्टीज. पदार्थ त्यांच्या आपण अशा जर प्रॉपर्टीज म्हणजे त्याचे जर गुणधर्म आपण अभ्यासले तर आपल्याला तो सबस्टन्स, तो पदार्थ कोणता आहे हे आपल्याला समजते. दे कॅन बी पुट टू यूज अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. आणि मग त्यांच्या गुणधर्मानुसार आपण त्याचा वापर करू शकतो. लेट्स स्टडी द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस इन ग्रेटर डिटेल. आता आपण इथं फक्त त्याची नावेच दिलेली आहे, पण ते म्हणजे काय हे आपण आता त्याचा डिटेलमध्ये थोडासा अभ्यास करूयात. ठीक आहे. प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस, पदार्थांचे गुणधर्म आपण बघूयात. लेट्स ट्राय दिस. हे करून पहा. व्हॉट विल हॅपन इफ प्रेशर इज अप्लाइड ऑन सबस्टन्सेस लाईक चॉक, ब्रिक, ॲलम, ग्लास ऑर अ राजगिरा वडी. ठीक आहे. जर हे जे पदार्थ आहेत, चॉक म्हणजे खडू, ब्रिक म्हणजे वीट, ॲलम म्हणजे तुरटी, ग्लास म्हणजे काच आणि राजगिरा वडी. राजगिरा चिक्की माहीत आहे का तुम्हाला? उपवासाला चालतं बघा, राजगिऱ्याचा लाडू खातात, राजगिऱ्याची वडी खातात. तर हे जे पदार्थ आहेत त्याच्यावर जर आपण प्रेशर अप्लाय केलं, जोर दिला, तर काय होईल? तर हे सर्व पदार्थ हे ठिसूळ असतात. त्याच्यावर जर आपण जोर दिला तर ते तुटून जातील. दिस सबस्टन्सेस ब्रेक इन टू स्मॉल पीसेस ऑर पार्टिकल्स. त्याचे छोटे छोटे तुकडे होऊन जातील. सच सबस्टन्सेस आर सेड टू बी ब्रिटल. मग अशा सबस्टन्सेसला आपण ब्रिटल म्हणजेच ठिसूळ असं म्हणतो. दिस प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स इज कॉल्ड ब्रिटलनेस. आणि याच सबस्टन्सच्या प्रॉपर्टीला, पदार्थाच्या या गुणधर्माला आपण म्हणतो ब्रिटलनेस म्हणजेच ठिसूळता. टेक ॲन आयर्न नेल. एक लोखंडाचा खिळा घ्या. ट्राय टू पियर्स अ कार्डबोर्ड शीट, वेट मड अँड अ पीस ऑफ वूड युजिंग द नेल. आता तो जो लोखंडाचा खिळा आहे तर तो एक कार्डबोर्ड घ्या. कार्डबोर्ड म्हणजे माहीत आहे, पुठ्ठा घ्या आणि त्याच्या आरपार जातोय का तो बघा. एखाद्या जो चिखल आहे, पण तो कसा आहे, ओला चिखल आहे, तर त्याच्यामध्ये घुसतोय का ते बघा. किंवा एखाद्या लाकडाच्या तुकड्यामध्ये तो जातो आहे का ते बघा. व्हॉट हॅपन, काय होईल? द नेल इझिली पियर्सेस वेट मड बट नॉट द पीस ऑफ वूड. तर हा जो खिळा आहे तर तो त्या चिखलामध्ये सहजरित्या घुसेल किंवा त्या चिखलातून सहजरित्या आरपार जाईल, पण तो त्या लाकडाच्या तुकड्यामधून सहजासहजी जाणार नाही. इट कॅन पियर्स द कार्डबोर्ड शीट विथ सम एफर्ट. आता जर त्या पुठ्ठ्याच्या आपल्याला आरपार तो खिळा घालवायचा असेल तर जरा आपल्याला थोडासा त्रास, थोडेसे कष्ट घ्यावे लागतील, जरा जोर द्यावा लागेल त्या खिळ्यावर, मग तो त्याच्या आरपार जाईल. व्हाय डज दिस हॅपन? हे असं का होतं? द हार्डनेस ऑफ अ सबस्टन्स इज डिटरमाइंड बाय हाऊ मच रेजिस्टन्स इट ऑफर्स टू द सबस्टन्स बीइंग पुश्ड थ्रू इट. म्हणजेच एखाद्या पदार्थाला दुसऱ्या पदार्थामधून जर आपण पुश करत असू, त्याच्यामध्ये त्याला घुसवण्याचा प्रयत्न करत असू, तर त्या दुसऱ्या पदार्थाकडून आपल्याला रेजिस्टन्स म्हणजे विरोध होत असतो. आणि किती प्रमाणामध्ये विरोध होत आहे त्याच्यावर त्याची हार्डनेस आपण ठरवतो. ठीक आहे. म्हणजे सेकंड प्रॉपर्टी कोणती आहे तर हार्डनेस आहे. विच इज द हार्डेस्ट नोन सबस्टन्स. तुम्हाला माहीत आहे का सर्वात हार्ड सबस्टन्स कोणता आहे? सर्वात कडक कडक म्हणू शकतो किंवा मजबूत सबस्टन्स कोणता आहे माहिती आहे का तुम्हाला? तर डायमंड आहे सर्वात हार्ड सबस्टन्स. ठीक आहे. स्ट्रेच अ रबर बँड अँड लेट इट गो ऑर अप्लाय प्रेशर ऑन अ पीस ऑफ स्पंज अँड रिलीज इट. एखादा रबर घ्या, त्याला जोरात ओढा आणि परत सोडा. किंवा एखादा स्पंजचा तुकडा घ्या, त्याच्यावर प्रेशर द्या, हाताने तो दाबा आणि परत तो हात काढून घ्या. काय होईल? व्हॉट डू यू सी? काय तुम्ही बघाल? द रबर बँड अँड द स्पंज गो बॅक टू देअर ओरिजिनल शेप. जेव्हा आपण रबर ताणतो आणि परत सोडतो तर तो आहे त्या शेपला जातो, आहे तेवढाच होतो. किंवा तो स्पंजचा तुकडा सुद्धा आपण दाबला की तो खाली दबला जातो, पण आपण हात काढला की तर तो
परत आहे त्या स्थितीमध्ये येतो. सम सबस्टन्सेस चेंज देअर शेप व्हेन अ फोर्स इज अप्लाइड ऑन देम बट रिटर्न टू देअर ओरिजिनल शेप अँड साईज व्हेन द फोर्स इज रिमूव्ड. तर काही पदार्थ असे असतात की जेव्हा त्यांच्यावरती फोर्स दिला जातो, त्यांच्यावरती ताकद लावली जाते, तेव्हा ते त्यांचा शेप, त्यांचा आकार बदलतात. पण जेव्हा तो फोर्स काढून घेतला जातो तेव्हा तो त्यांच्या ओरिजिनल शेप आणि साईजला ते परत येतात. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलॅस्टिसिटी. तर या प्रॉपर्टीला काय म्हटलं जातं? या गुणधर्माला म्हटलं जातं इलॅस्टिसिटी. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूयात. टेक अ फ्लॅट मेटल शीट ऑफ द साईज ऑफ अ नोटबुक. अशा नोटबुकच्या साईजची एक मेटलची शीट घ्यायची आहे बरं का, मेटलचा पत्रा घ्यायचा आहे. होल्डिंग इट ॲन अँगल पुट अ ड्रॉप ऑफ वॉटर. ते असं थोडासा वाकडा अँगलमध्ये पकडायचा आहे आणि त्याच्यावरती पाण्याचा थेंब टाकायचा. अजून हनी टाकायचा, मध टाकायचा अँड गम. आणि जो डिंक असतो की नाही, ॲट डिफरंट प्लेसेस ऑन द बोर्ड. इथं दिसते बघा, हा पाणी टाकलंय, हे मध टाकलेलं आहे आणि हा गम टाकलेला आहे. ऑब्झर्व हाऊ दे फ्लो डाऊन द स्लोप. आणि ते असे उताराने कशा प्रकारे फ्लो होत आहेत, वाहत येत आहेत, तर ते ऑब्झर्व करा. लिक्विड्स फ्लो डाऊनवर्ड ऑन अ स्लोपिंग सरफेस. लिक्विड म्हणजे द्रव वस्तू ज्या असतात तर त्या उताराने खाली वाहत जातात. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड फ्लुइडिटी. आणि या प्रॉपर्टीला फ्लुइडिटी असं म्हटलं जातं. फ्लुइडिटी ऑफ एनी लिक्विड इज डिटरमाइंड बाय हाऊ इझिली इट फ्लोज. आणि ही जी फ्लुइडिटी आहे ती कोणत्याही पदार्थाची, तो पदार्थ किती सहजरित्या वाहतो त्याच्यावरती डिपेंड असते. ठीक आहे. इफ टू ब्लॉक्स ऑफ द सेम साईज, वन वुडन अँड द अदर ऑफ आयर्न आर वेटेड इन अ बॅलन्स, हाऊ वुड दे कम्पेअर. दोन ब्लॉक घेतले जर समजा, एकाच साईजचे घेतलेत, सेम साईजचे घेतलेत, एक लाकडाचा घेतला आहे आणि एक लोखंडाचा घेतला आहे आणि ते तराजूमध्ये त्याचं वजन केलं, तर कशी त्याची तुलना होऊ शकेल? तर तो जो लाकडाचा जो ठोकळा आहे तो कमी वजनाचा असेल आणि लोखंडाचा ठोकळा आहे तो जास्त वजनाचा असेल. द मास ऑफ डिफरंट सबस्टन्सेस हॅव्हिंग द सेम व्हॉल्यूम कॅन बी डिफरंट. तर जे सेम व्हॉल्यूम आहे, सेम साईज आहे, पण त्याचं जे वजन आहे तर ते वेगवेगळं असू शकतं. त्याचं जे मास म्हणजे त्याला वस्तुमान असं म्हटलं जातं, तर ते वेगवेगळं असू शकतं. दिस डिफरन्स इज बिकॉज ऑफ द डिफरन्स इन देअर डेन्सिटीज. मग हा फरक का आहे की आकार तर सेम आहे पण त्याचं वजन वेगवेगळं आहे. असं का होतं? तर ते त्याच्या डेन्सिटीवरती डिपेंड असतं. बिटवीन सबस्टन्सेस ऑफ द सेम व्हॉल्यूम, द वन्स विथ ग्रेटर डेन्सिटी आर हेवियर दॅन द दोज ऑफ लेसर डेन्सिटी. जरी सेम व्हॉल्यूम असेल त्याचा एखाद्या पदार्थाचा, तरीसुद्धा ज्याची डेन्सिटी जास्त असते तर तो कमी डेन्सिटी असणाऱ्या पदार्थापेक्षा हेवियर म्हणजेच जड असतो. ठीक आहे. आत्तापर्यंत आपण ज्या प्रॉपर्टीज शिकल्या आहेत त्या जरा आपण परत रिकॉल करूया. पहिल्यांदा काय शिकलो आपण? ब्रिटलनेस. ब्रिटलनेस म्हणजे ते हाताने किंवा थोडासा प्रेशर दिला की सहजरित्या तुटू शकतात, त्याचे तुकडे होऊ शकतात. ठीक आहे. हार्डनेस म्हणजे त्याची किती प्रमाणामध्ये तो हार्ड आहे, ती हार्डनेस. त्याच्यानंतर इलॅस्टिसिटी. इलॅस्टिसिटी म्हणजे की जर आपण त्याच्यावर प्रेशर दिलं किंवा फोर्स दिला तर त्याचा आकार चेंज होतो, पण तो जर फोर्स आपण काढून घेतला तर ते त्याच्या ओरिजिनल शेपला परत जातात. याला म्हणतात इलॅस्टिसिटी. फ्लुइडिटी म्हणजे ते कशा प्रकारे वाहतात उतारावरती, तर त्याला म्हणतात त्याची फ्लुइडिटी. आणि आपण डेन्सिटी. तर हे प्रॉपर्टी शिकलो. आता आपण पुढे बघूयात. टेक अ ग्लास ऑफ वॉटर. एक पाण्याचा भरलेला ग्लास घ्या. ॲड सम सॉल्ट, फाईन सँड अँड शुगर टू इट अँड ट्राय टू डिझॉल्व देम. आणि त्याच्यामध्ये मीठ टाका, बारीक वाळू टाका आणि साखर टाका आणि ते विरघळवण्याचा प्रयत्न करा. रिपीट धिस, रिप्लेसिंग वॉटर विथ केरोसिन. आणि परत पाण्याच्या ऐवजी केरोसिन म्हणजे रॉकेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये परत मीठ टाका, वाळू टाका आणि साखर टाका आणि ते डिझॉल्व करण्याचा, विरघळवण्याचा प्रयत्न करा. व्हॉट डू यू ऑब्झर्व? तुम्हाला काय दिसेल? सम सॉलिड सबस्टन्सेस डिझॉल्व इन अ पर्टिक्युलर लिक्विड. तर काही जे सॉलिड सबस्टन्स असतात ते एका विशिष्ट लिक्विडमध्ये
विरघळतात. म्हणजे जसं की मीठ पाण्यामध्ये विरघळेल, साखर पाण्यामध्ये विरघळेल, पण जी वाळू आहे ती पाण्यामध्ये विरघळणार नाही. ठीक आहे. त्याचप्रमाणे आता जे मीठ आहे ते रॉकेलमध्ये विरघळेल का? तर नाही. साखरसुद्धा रॉकेलमध्ये विरघळणार नाही आणि वाळूसुद्धा विरघळणार नाही. If a solid does not dissolve in a liquid, it is said to be insoluble in that liquid. That means salt is soluble in water but insoluble in kerosene. जर एखादा पदार्थ त्या लिक्विडमध्ये विरघळत नसेल, डिझॉल्व होत नसेल म्हणजेच विरघळत नसेल, तर त्याला इनसोल्युबल असं म्हटलं जातं. म्हणजेच सॉल्ट जे आहे, जे मीठ आहे ते पाण्यामध्ये तर विरघळलं, पण ते केरोसिनमध्ये विरघळणार नाही. म्हणजे सॉल्ट इज सोल्युबल आहे वॉटरमध्ये, पण इनसोल्युबल आहे केरोसिनमध्ये. यू नो ऑफ मेनी बेवरेजेस मेड बाय युझिंग वॉटर अँड सोल्युबल सबस्टन्सेस. बेवरेजेस म्हणजेच पेय, ड्रिंक्स. तुम्हाला असे खूप सारे ड्रिंक्स माहीत आहेत की जे काही पाणी आणि त्याच्यामध्ये विरघळणाऱ्या पदार्थांपासून बनवतात. जसं की सरबत असेल, टँग असेल, रसना असेल, हो ना. द प्रॉपर्टी ऑफ अ सबस्टन्स ऑफ गेटिंग डिझॉल्व्ड इज कॉल्ड इट्स सोल्युबिलिटी. मग त्या पदार्थाचा जो गुणधर्म आहे विरघळण्याचा, त्याला सोल्युबिलिटी असं म्हटलं जातं. When we can look through a substance and see things on the other side, then that substance is said to be transparent. जेव्हा आपण एखाद्या वस्तूमधून, एखाद्या पदार्थामधून बघतो आणि आपल्याला त्याच्या आरपार, त्याच्या पलीकडच्या वस्तूसुद्धा दिसतात, तेव्हा आपण म्हणतो की तो पदार्थ ट्रान्सपरंट आहे, म्हणजेच पारदर्शक आहे. जसं की आपल्या घराची खिडकीला काच असते, त्या काचेच्या आपण आरपार वस्तू, काचेच्या बाहेरच्या वस्तू बघू शकतो. म्हणजेच ती जी काच आहे, ती जी ग्लास आहे, ती कशी असते? ट्रान्सपरंट असते. दिस प्रॉपर्टी ऑफ द सबस्टन्स इज कॉल्ड ट्रान्सपरन्सी. आणि सबस्टन्सच्या या प्रॉपर्टीलाच ट्रान्सपरन्सी म्हणजेच पारदर्शकता असं म्हटलं जातं. ग्लास, सम टाइप्स ऑफ प्लास्टिक, क्लीन वॉटर अँड एअर आर ट्रान्सपरंट सबस्टन्सेस. मग ग्लास म्हणजेच काच, काही प्रकारचे प्लास्टिकच्या पिशव्या असतात बघा, प्लास्टिकचे कागद, ज्याच्यातून आपल्याला बाहेरचं आजूबाजूचं पण दिसतं. ठीक आहे. त्यानंतर क्लीन वॉटर, स्वच्छ पाणी असेल तर आपल्याला त्या पाण्याचा खालचा तळ दिसतो. एअर, हे सगळे ट्रान्सपरंट सबस्टन्सेस आहेत. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट शोन इन फिगर 5.14. आता 5.14 बघा, इथे दिले आहेत मेटल्स. आता हे मेटल्स बघून, हे पिक्चर बघून तुम्ही त्यातल्या ज्या फिगर्स आहेत तर त्या ओळखायच्या आहेत. त्या चित्रामध्ये काय आहे? तर काय वाटतंय तुम्हाला, सांगा बरं. मला तर हे गोल्डचे बिस्किट्स वाटत आहेत आणि हा आयर्नचा बार आहे. ठीक आहे. म्हणजे हे गोल्ड पासून तयार झालेलं आहे आणि हे आयर्न म्हणजे लोखंडापासून तयार झालेलं आहे. फ्रॉम विच सबस्टन्सेस आर दे मेड? गोल्ड आणि आयर्न. व्हॉट आर दिस सबस्टन्सेस कॉल्ड ॲज अ ग्रुप? ग्रुप म्हणून जर आपण विचार केला तर यांना काय म्हटलं जातं? तर मेटल्स म्हटलं जातं. मेटल्स म्हणजे धातू. मेटल्स. सबस्टन्सेस लाईक कॉपर, गोल्ड, आयरन, ॲल्युमिनियम आर कॉल्ड मेटल्स. मग असे जे सबस्टन्स आहेत, जे की कॉपर म्हणजे तांबे, गोल्ड म्हणजे सोने, आयर्न म्हणजे लोखंड, ॲल्युमिनियम, या सर्वांना आपण मेटल्स म्हणतो. मेटल्स आर फाउंड इन द फॉर्म ऑफ मिनरल्स डीप इनसाइड द अर्थ. पृथ्वीच्या अगदी खालच्या भागामध्ये मिनरल्सच्या फॉर्ममध्ये आपल्याला मेटल सापडतात. म्हणजे असे सापडत नाहीत, ते वेगळ्या फॉर्ममध्ये सापडतात. त्याच्यावर नंतर आपण प्रोसेस केल्यानंतर आपल्याला असा फॉर्म भेटतो. मिनरल्स फ्रॉम द अर्थ क्रस्ट आर प्रोसेस टू ऑब्टेन द मेटल. जे मी आत्ताच सांगितलं की पृथ्वीच्या खालून आपल्याला खालच्या भागातून जे मिनरल्स भेटतात त्याच्यावरती काही प्रक्रिया करून, प्रोसेस करून आपल्याला मग हे मेटल तयार भेटतात. इन डेली लाईफ मेटल्स हॅव व्हेरियस इम्पॉर्टंट युजेस. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण धातूंचा खूप महत्त्वाचा वापर करत असतो. लेट अस स्टडी सम कॉमन प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. मग आता आपण मेटल्सच्या प्रॉपर्टीज बघूयात. ठीक आहे. तर प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. लेट्स ट्राय दिस. हे करून पहा. टेक अ पीस ऑफ कॉपर ऑर ॲल्युमिनियम वायर ऑर अ स्मॉल नेल. एक कॉपर म्हणजे तांब्याची तार घ्या किंवा ॲल्युमिनियमची वायर घ्या किंवा एखादा छोटासा खिळा घ्या.
हॅमर इट रिपीटेडली, त्याच्यावर असं हातोड्याने सतत मारत राहा. व्हॉट डू यू ऑब्झर्व, तुम्हाला काय दिसेल? ऑन हॅमरिंग रिपीटेडली द वायर बिकम्स फ्लॅट. दॅट मीन्स इट फॉर्म्स अ थिन शीट. जर आपण त्या वायरवर सतत मारत राहिलो हातोड्याने तर ती जी गोल असते की नाही वायर, ती अशी आपल्याला सपाट झालेली दिसेल, फ्लॅट झालेली दिसेल, म्हणजे त्याचा एक असा पातळ पत्रा तयार झालेला दिसेल. मेटल्स कॅन बी कन्व्हर्टेड इन टू शीट्स बाय हॅमरिंग. म्हणजेच याच्यावर आपल्याला काय कळलं की जे मेटल्स असतात त्याच्यावर सतत आपण हॅमरने मारत राहिलो, हॅमरिंग करत राहिलो तर त्याचे पत्रे तयार होऊ शकतात. दिस प्रॉपर्टी ऑफ मेटल्स इज कॉल्ड मेलिएबिलिटी. मेलिएबिलिटी म्हणजे काय, तर आपण मेटल्स पासून पत्रे तयार करू शकतो. ऑब्झर्व अँड डिस्कस, बघा आणि चर्चा करा. हॉट आयर्न इज हॅमर्ड अँड मेड इनटू थिन शीट्स. जर लोखंडाला गरम केलं आणि त्याच्यावरती हातोड्याने मारलं तर त्याचे पत्रे तयार होतात. विजिट अ ब्लॅकस्मिथ शॉप टू ऑब्झर्व हाऊ दिस हॅमरिंग कॉजेस इट टू स्ट्रेच. मग जे ब्लॅकस्मिथ आहेत म्हणजे लोहार आहेत त्यांच्या दुकानामध्ये जा आणि हे कशा प्रकारे होतं ते बघा. आयर्न बार्स मेड टू रिव्हॉल्व कंटिन्युअसली व्हाईल बीइंग हॅमर्ड बिकम लॉंगर. आयर्न बार म्हणजेच लोखंडाची सळई, जर तिच्यावरती सतत हातोड्याने घाव घातले म्हणजेच हातोड्याने मारले तर ती लांब होते. द आयर्न कॅन बी ड्रॉन इनटू अ वायर. लोखंडाची वायर म्हणजे लोखंडाची तार सुद्धा तयार करता येते. मेटल्स कॅन बी स्ट्रेच्ड अँड ड्रॉन इनटू वायर्स. तर धातू जे आहेत, मेटल्स आहेत, तर ते स्ट्रेच होऊ शकतात, लांब होऊ शकतात आणि त्यांच्या वायर सुद्धा तयार करू शकतो आपण. दिस प्रॉपर्टी ऑफ मेटल्स इज कॉल्ड डक्टिलिटी. डक्टिलिटी म्हणजे मेटल्स पासून तार तयार करणे याला म्हणतात, या प्रॉपर्टीला म्हणतात डक्टिलिटी. मेटल्स लाईक सिल्वर, गोल्ड, कॉपर, प्लॅटिनम कॅन बी ड्रॉन इनटू फाईन वायर्स. तर चांदी, सोने, तांबे आणि प्लॅटिनम यांच्यापासून बारीक तारा आपण तयार करू शकतो. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? व्हाय आर द इलेक्ट्रिक बोर्ड्स फिटेड ऑन द वॉल मेड अप ऑफ प्लॅस्टिक ऑर वूड. तर आपल्या घरामध्ये जर इलेक्ट्रिकचे बोर्ड असतील जे भिंतीवरती लावलेले असतात तर ते प्लास्टिकचे किंवा लाकडाचे का असतात सांगता येईल का? कारण त्यातून इलेक्ट्रिसिटी पास होत असते आणि त्या इलेक्ट्रिक आपल्याला शॉक बसू नये म्हणून प्लास्टिक आणि लाकडाचे ते बोर्ड असतात. कारण प्लास्टिक आणि लाकडामधून इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकत नाही, वाहू शकत नाही. ओके. द हँडल ऑफ अ कुकर इज मेड ऑफ प्लास्टिक. व्हाय? कुकरचा जो हँडल आहे तर तो प्लास्टिकचा असतो का? कारण तिथे आपल्याला गरम लागत नाही, म्हणजे त्याच्यामधली जी हीट आहे तर ती प्लास्टिकमधून पुढे पास होऊ शकत नाही म्हणून ते प्लास्टिकचे असतात. इलेक्ट्रिसिटी फ्लोज थ्रू मेटल्स. मेटल्समधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे ती पास होत असते. ऑल मेटल्स आर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी टू अ ग्रेटर ऑर लेसर एक्सटेंट. सर्व जे मेटल्स आहेत, सर्व जे धातू आहेत तर ते इलेक्ट्रिसिटीचे चांगले कंडक्टर असतात, म्हणजे त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी वाहू शकते. जसं की आपली जी वायर असते की नाही घरामधली त्याच्यामध्ये कॉपरची तार असते, म्हणजे कॉपर हा इलेक्ट्रिसिटीचा कंडक्टर आहे, म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे ते इलेक्ट्रिसिटी घेऊन जातात. म्हणजे आपण जर बटन दाबलं तर आपल्या घरातला बल्ब लागतो तर त्याला वायरचं त्या कनेक्शन असतं म्हणून तो बल्ब लागतो. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक धातू हा कमी जास्त प्रमाणामध्ये इलेक्ट्रिसिटीचा कंडक्टर असतो. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आणि याच प्रॉपर्टीला, मेटलच्या या प्रॉपर्टीला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. Even when a piece of a metal is heated at one place, the whole of it becomes hot. जर आपण मेटलचा एखादा तुकडा जरी गरम केला तरी तो पूर्ण मेटल गरम होतो. बघा बरं करून, समजा एखादा आपलं आई जर भाजी वगैरे करत असेल तर पळी किंवा चमचा जर त्या तव्यावर किंवा कढईमध्ये राहिला तर त्याच्या टोकाला सुद्धा तो गरम होत असतो, कारण त्या मेटलमधून जी हीट आहे तर ती पास होत असते.
ठीक आहे. इट शोज दॅट मेटल्स अलॉ हीट टू फ्लो थ्रू देम. म्हणजे याच्यावरूनच आपल्याला समजतं की धातूंमधून मेटल्समधून हीट सुद्धा पास होत असते. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड थर्मल कंडक्टिव्हिटी. आणि या प्रॉपर्टीला थर्मल म्हणजे हीट, उष्णता वाहून नेणे, थर्मल कंडक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. मेटल्स हॅव अ टिपिकल शाईन ऑर लस्टर. मेटल्सला एक प्रकारची चमक किंवा चकाकी असते. एव्हरी मेटल हॅज अ कॅरेक्टरिस्टिक कलर बाय विच इट कॅन बी आयडेंटिफाईड. प्रत्येक मेटलला त्याचा वेगळा कलर असतो ज्याच्यावरून तो आपण ओळखू शकतो. जसं की कॉपर म्हणजे तांबे, जी तांब्याची भांडी असतात कॉपर कलरची त्याला आपण कॉपर असं म्हणतो. गोल्डचा येलो कलर असतो. चांदी सिल्वर कलर व्हाईट कलरची असते. ठीक आहे. किंवा आपल्या घरामधली जी भांडी आहेत स्टीलची असतात तर त्याची एक वेगळी कलर असते. त्याला एक प्रकारचं शाईन असते बघा, चमक असते. ठीक. ट्राय दिस. हे करून पहा. फर्स्ट, प्लग द स्ट्रिंग ऑफ अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट लाईक अ तानपुरा और वीणा, रिंग अ बेल और हिट अ स्टील बॉक्स विथ अ मेटल स्पून. तर एखादं जे इन्स्ट्रुमेंट आहे जसं की तानपुरा किंवा वीणा, त्याच्या इथे तार असतात तर त्या तार प्लग करा, वाजवा. जसं की गिटार माहीत आहे ना तुम्हाला, गिटारची तार वाजवायची. काय होईल तर आपल्याला आवाज ऐकू येतं. रिंग अ बेल वाजवली तरी आपल्याला घंटी ऐकू येते. किंवा एखादा जरी स्टीलचा बॉक्स असेल किंवा एखादं स्टीलचं भांड आहे त्याच्यावर चमच्याने त्याच्यावरती हिट करा, थोडंसं मारा, काय होईल तुम्हाला एक आवाज ऐकू येईल. करून पहा हे. सेकंड, स्ट्राईक अ वुडन टेबल ऑर अ मार्बल फ्लोअर विथ अ वुडन स्टिक. एखादा लाकडाचा टेबल असेल किंवा तुमची जी फरशी आहे तर तिच्यावरती लाकडाच्या काठीने स्ट्राईक करा म्हणजे मारा त्याच्यावर. तर काय होईल तर एक प्रकारचं तुम्हाला कंपन, व्हायब्रेशन जाणवेल. नोट द डिफरन्स इन द साऊंड्स प्रोड्युस्ड इन टू केसेस. दोन्ही केसेसमध्ये काय तुम्हाला डिफरन्स, जे आवाजाचे डिफरन्स असतील, आवाजामध्ये काय वेगळेपणा आहे ते तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. मग काय समजेल तुम्हाला याच्यावरून तर मेटल्स प्रोड्यूस अ रिंगिंग साऊंड. तर जे मेटल्स असतात तर त्याच्यामधून एक वेगळ्या प्रकारचा आवाज ऐकू येतो. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड द सोनोरिटी ऑफ मेटल्स. मग या प्रॉपर्टीला की ज्याच्यावरती आपण जर ते प्लग केले किंवा स्ट्राईक केले की आपल्याला आवाज ऐकू येतो, एक वेगळ्या प्रकारचा रिंगिंग साऊंड ऐकू येतो, तर त्याला सोनोरिटी असं म्हटलं जातं. हेच जर तुम्ही वुडन टेबलवर किंवा मार्बल फ्लोअरवर केलं तर त्या प्रकारचा आवाज येत नाही, फक्त थोडंसं व्हायब्रेशन आपल्याला जाणवतं. ठीक आहे, समजलं. आता हे बघा, युजेस ऑफ मेटल्स. मेटल्सचे वेगवेगळ्या प्रकारचे युजेस आहेत की हे ऑर्नामेंट्स, दागिने तयार करण्यासाठी, हे मशीन आहे तयार करण्यासाठी, ही मला वाटते कॉपरचं आहे, हे कुऱ्हाड आहे. ठीक आहे, असे वेगवेगळे त्याचे युजेस आहेत. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, ड्युरिंग द रेनी सीझन ऑर ॲट एनी अदर टाइम डू नॉट टच द एक्सपोज्ड इलेक्ट्रिक वायर्स ऑर मेटल पार्ट्स. पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा इतर कोणत्याही वेळेस जर एखादी इलेक्ट्रिकची वायर एक्सपोज असेल म्हणजे उघडी असेल, त्याच्यावरती जे प्लास्टिकचं कव्हरिंग असतं तर ते नसेल किंवा मेटलचा कोणताही पार्ट असेल त्याच्यामधला, तर त्याला हात लावायचा नाही. कारण त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट पास होत असतो आणि त्याने आपल्याला शॉक बसू शकतो. ठीक आहे. कीप ऑल इलेक्ट्रिक लॅम्प्स ऑर अदर अप्लायन्सेस स्विच्ड ऑफ वेन नॉट इन यूज. कोणतेही जे इलेक्ट्रिकचे लॅम्प आहेत, इलेक्ट्रिकचे दिवे आहेत किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस आहेत, अप्लायन्सेस म्हणजे उपकरणे, जसं की TV असेल, फ्रीज असेल, अजून वेगवेगळे इस्त्री आहे, तर हे सगळे जे अप्लायन्सेस आहेत, ही सगळी जी इलेक्ट्रिक उपकरणे आहेत तर ती जेव्हा आपण वापर करत नसू तेव्हा ती स्विच ऑफ करायची, बंद करून ठेवायची. फॉर एक्झाम्पल, इवन वेन द TV इज स्विच ऑफ बाय रिमोट कंट्रोल, डू नॉट फॉरगेट टू पुट ऑफ द मेन स्विच. जरी आपण रिमोट कंट्रोलने TV बंद केली तरी सुद्धा मेन स्विच बंद करायचं विसरायचं नाही. इट हेल्प्स टू सेव्ह इलेक्ट्रिसिटी बिसाइड्स प्रोटेक्टिंग अस फ्रॉम एनी पॉसिबल डेंजर. म्हणजे याने इलेक्ट्रिसिटी तर सेव्ह होतेच, विजेची बचत तर होतेच, पण काही दुर्घटना घडण्यापासून सुद्धा आपला बचाव होतो. आस्क युअर सिनियर्स ॲट होम टू चेक द इलेक्ट्रिक वायरिंग अँड फिटिंग्स इन द हाऊस पिरियडिकली.
तुमच्या घरामधली जी मोठी माणसे आहेत त्यांना तुमच्या घरामधले जे इलेक्ट्रिकच्या वायर्स आहेत किंवा त्याचं जे फिटिंग केलेलं आहे तर ते वेळोवेळी चेक करायला सांगा. व्हॉट वी हॅव लर्न्ड, मग या लेसनमधून आपण काय शिकलो? सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस आर द 3 स्टेट्स ऑफ सबस्टन्स. सॉलिड म्हणजे स्थायू, लिक्विड म्हणजे द्रव आणि गॅसेस म्हणजे वायू. ह्या पदार्थाच्या मेन 3 अवस्था आहेत. द टेम्परेचर ऑफ अ सबस्टन्स, हाऊ हॉट ऑर कोल्ड इट इज. तर एखाद्या पदार्थाचं जे टेम्परेचर आहे, तापमान आहे, म्हणजे तो किती गरम आहे किंवा थंड आहे, कॅन बी मेजर्ड विथ द हेल्प ऑफ अ थर्मामीटर. मग ते टेम्परेचर मोजण्यासाठी आपण थर्मामीटरचा वापर करतो. हीट इज द कॉज ऑफ द चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्स. एका पदार्थाची जी अवस्था आहे, स्टेट आहे पदार्थाची, ती चेंज होण्याचं कारण काय आहे तर हीट आहे, उष्णता आहे. सबस्टन्सेस हॅव व्हेरियस प्रॉपर्टीज लाईक हार्डनेस, इलॅस्टिसिटी, ब्रिटलनेस, फ्लुइडिटी, डेन्सिटी, सोल्युबिलिटी अँड ट्रान्सपरन्सी. पदार्थांच्या वेगवेगळे प्रॉपर्टीज आहेत, वेगवेगळे गुणधर्म आहेत, जसं की हार्डनेस, इलॅस्टिसिटी, ब्रिटलनेस, फ्लुइडिटी, डेन्सिटी, सोल्युबिलिटी अँड ट्रान्सपरन्सी. मेटल्स फॉर्म अ सेपरेट ग्रुप ऑफ सबस्टन्सेस. पदार्थांचा एक वेगळा ग्रुप आहे, त्याला मेटल्स असं म्हटलं जातं. मेटल्स हॅव सम कॉमन प्रॉपर्टीज. आता मेटल्सच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत तर मेलॅबिलिटी म्हणजे त्याचे पत्रे तयार करू शकतो, डक्टिलिटी म्हणजे त्याची वायर तयार करू शकतो, थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे उष्णता एका ठिकाणाहून दुसरीकडे पास होते, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे वीज एका ठिकाणाहून दुसरीकडे पास होते, सोनोरिटी म्हणजे त्याच्यातून आवाज येतो, लस्टर म्हणजे त्याला चकाकी असते, अँड कॅरेक्टरिस्टिक कलर आणि त्याचा विशिष्ट वेगळा कलर असतो. हे झाल्या मेटल्सचे गुणधर्म, मेटल्सच्या प्रॉपर्टीज. ठीक आहे, तर एवढं सगळं आपण याच्यामधून शिकलो. आता हे आपण जरा एक्स्ट्रा नॉलेज आहे ते बघूया. सायन्स वॉच. सायन्स इज डेव्हलपिंग कंटिन्युअसली. विज्ञानामध्ये कंटिन्युअसली प्रगती होत आहे. हाऊ मच डू वी नो ऑफ इट. मग आपल्याला यापैकी काय माहिती आहे? रिसर्च वर्क गोज ऑन ॲट द स्टेट, नॅशनल अँड ग्लोबल लेवल. तर आपल्या स्टेट लेवलला, नॅशनल लेवलला आणि पूर्ण जगामध्ये याच्यावरती सायन्समध्ये सतत रिसर्च होत राहतो. इफ वी विश टू कीप अवर सेल्फ इन्फॉर्म्ड अबाउट इट, वी मस्ट बी अवेअर ऑफ व्हेरियस हॅपनिंग्स अराउंड अस. मग जर आपल्याला ह्या रिसर्चपैकी काही माहिती असणे गरजेचे आहे किंवा माहिती असावी असं आपल्याला वाटत असेल तर आपल्या आजूबाजूला काय घडत आहे तर याच्याबाबत आपण जागरूक असणं गरजेचं आहे. मेक न्यूजपेपर्स युअर फ्रेंड्स. मग तुमचे मित्र कोणाला बनवायचं आहे तर न्यूजपेपर्सला बनवायचं आहे, कारण न्यूजपेपरमध्ये सतत बातम्या, न्यूज येत राहतात. रीड न्यूजपेपर्स डेली. रोज न्यूजपेपर वाचा. रीड अँड कलेक्ट आर्टिकल्स ऑन सायन्स. सायन्सशी रिलेटेड जे आर्टिकल्स असतात तर ते रीड करा, ते कलेक्ट करा, एखाद्या कापून त्याची कात्रणे कापा आणि एखाद्या बुकमध्ये, नोटबुकमध्ये ते चिटकून ठेवा. डिस्कस अँड शेअर देम विथ अदर्स. दुसऱ्यांशी, तुमच्या फ्रेंड्सला ते शेअर करा आणि त्याच्यावरती चर्चा करा. ठीक आहे, तर अशा प्रकारची कात्रणं तुम्ही तयार करू शकता. समजलं? बाय बाय. थँक्यू.